मी काल जो मसाला बनवून ठेवला आहे त्याच्यात बघू शकता अवघ्या 3 ते 4 मिनिटात आपण कशा भाज्या करू शकतो. उशीर बी झाला उठायला किंवा घाई असली तर आज मी तुम्हाला याच्यात व्हेज भाजी दाखवली आहे, ती पण कोणती, चवळीची. हे बघू शकतात आणि कलर वगैरे तर किती छान आलेला आहे. चला तर झटपट आपण याची रेसिपी पाहून घेऊया. हे आपलं जे कालचं वाटण आहे याच्यात मी चवळीची भाजी, मटकीसुद्धा एकदम अवघ्या 3 ते 4 मिनिटात होते. तर तुम्हाला दाखवते मी आता कशी करायची. हे काल आपण करून ठेवलेलं वाटण. त्यानंतर इथे चवळी मी रात्री भिजत घातली होती आणि कुकरमध्ये टाकून फक्त आणि फक्त एकच शिट्टी घेतली. जास्त जर घेतलं तर चवळी एकदम गाळ होऊन जाते. फक्त हे एका शिट्टीतच पाहू शकता किती मस्त शिजले आहे. एक शिट्टी जर घेतली तर खूप छान चवळी अख्खीच राहते आणि शिजते पण मस्त. आता इथे मी कढईत तेल ठेवून घेतलं आहे तापायला. इथे कढईत तेल तापलं आहे. आता हा जो आपला मसाला आहे यात मी काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त आता हा मसाला टाकून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढी. इथे मी 3 चमचे टाकून घेत आहे. इथे मी फक्त 3 चमचे ग्रेव्ही टाकून घेतली आहे. चमचा पण दाखवते तुम्हाला. बघू शकता चमचा केवढा आहे, तरी सुद्धा भाजी खूप घट्ट होणार. आता यात काही आपले बेसिक मसाले टाकून घेऊया. यात आता मी हळद टाकून घेत आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे 1 चमचा. हे तिखटवालं आहे, आपण ते कलर येण्यासाठी टाकलेलं होतं आणि हे तिखटवालं आहे. थोडंसं ऑप्शनल आहे, जर नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. पण मला थोडी स्पायसी बनवायची त्यामुळे मी 1 चमचा लाल तिखट टाकलं. त्यानंतर हा घरचा आपला मालवणी मसाला टाकते 1 चमचा फक्त. आता हे छान कालवून घ्यायचं. अगदी 3 ते 4 मिनिटात होतं. झोपेतून उशीर पण झाला उठायला तरी पण भाज्या पटकन होऊन जातात. मस्त आता थोडंसं तेल सुटतो परतून घेऊया. त्यानंतर इथे थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा. मस्त भाजीला पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. आता आपण आपली चवळी टाकून घेऊया. त्यानंतर चवळीचं जे थोडंसं पाणी उरलेलं आहे शिजवेल ते पण ओतून घ्यायचं आहे. चवीनुसार आता मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेते. मस्त बघू शकता आता किती छान आली. तर आता इथे तुम्हाला किती रस्सा करायचा तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता. पण तुम्हाला जर कढईभर भाजी बनवायची आहे 5-6 लोकांसाठी तर तुम्ही गरम पाणी करून यात ओतायचं, जेणेकरून भाजीचा कलर पण आणि तर्री पण सेम अशीच राहते आणि चव पण खूप छान लागते. फक्त रस्सा वाढवताना लक्षात ठेवा आठवणीने की गरम पाणी टाकायचं, डायरेक्ट थंड पाणी ओतू नका. तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा. आता ही मी फक्त 2 माणसांसाठी करते त्यामुळे मी एवढंच करणार आहे. आता छान 2 मिनटं उकळून घेऊ. जास्त काही उकळायची नाही आहे कारण की आपला मसाला पण ऑलरेडी परतवला गेलेला आहे. चवळी पण शिजेले. फक्त मोजून 1 मोठी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. हे पहा लगेच उकळी पण आली आहे. 1 मिनटं मोठ्या उकळीत आणि 1 मिनटं बारीक मंद आचेवर उकळून घ्यायची, म्हणजे तर्री तशीच राहील. फक्त 2 मिनिटं शिजवा, जास्त वेळ नका ठेवू. मस्त ही झाली आपली भाजी बघू शकता. आता गॅस बंद करून घेऊ. मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर बघितलं मैत्रिणींनो, झोपेतून आपण उठलो पण उशिरा, तर आता सुट्ट्या लागलेल्या झोपेतून तर 100% उशीर होतोच उठायला. तर अशा वेळेस मस्त ग्रेव्ही जर तयार राहिली फ्रीजमध्ये
तर माणूस भाजी पटकन कुठलीही करू शकतोय अगदी 3 ते 4 किंवा 5 मिनिटात. एकीकडे भाजी टाकली, एकीकडे भात केला, एकीकडे पोळ्या केला, तर झाला की नाही अर्धा तासात स्वयंपाक. मस्त बघू शकतात. आणि शिवाय चमचमीत हॉटेलपेक्षाही भन्नाट चव आपल्या घरच्या भाज्यांना येते. तर कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी, म्हणजे नवीन तर नाही, चवळीचं सगळ्यांनाच येतं, सगळ्या सुगरणी आहे. फक्त मोजून 4 ते 5 मिनिटात होणारी भाजी, ते पण कशी मी ग्रेव्हीसाठी तुम्हाला ही भाजी दाखवली. याचा उद्देश हाच आहे की चवळीची भाजी सर्वांनाच येते, पण दाखवण्याचा उद्देश एकच की मी जी काल ग्रेव्ही बनवली आहे की तुम्ही अवघ्या 4 ते 5 मिनिटात कुठलीही व्हेज असो नॉनव्हेज असो झटपट भाजी होणार आहे. आणि लसूण सोला, मसाला काढा, काहीच कुदबाणे, कांदे चिरा, एक ग्रेव्ही राहिली तर आपण अनेक भाज्या करू शकतो. आणि ते बी झटपट. म्हणजे हा आपला वेळ वाया गेलाच ना लसूण सोलण्याचा, कांदा कटिंग करा, टोमॅटो वगैरे, तर असं काही झंझट राहत नाही. चला तर मग भेटूया आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि मस्त राहा. बाय मैत्रिणींनो.